मध्ये टाळ्यांचा प्रतिसाद आणि त्याच वेळेला आवाज गुणगुणू द्यात या चहू बाजूला बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला जय श्रीराम। सामन्याला सुरुवात, पहिला बॉल पडेल स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतो हॅपी सिंग, नॉन स्ट्राइक एंड वरती अक्षय सरोदे। पहिला बॉल, टाइमर स्टार्ट। पहिला बॉल पडेल संतोष मदने, या स्पर्धेमध्ये ज्याने 9 विकेट घेतल्यात, 87 धावा बनवल्यात, अर्थात अग्रमानांकित स्थान ज्याने पटकावलं अद्याप तो खेळाडू गोलंदाजी मार्क वरती। पहिला बॉल, सामन्याला सुरुवात। उजव्या एसीच्या बाहेर हा बॉल दिशाहीन राहिलाय। अवांतरने सुरुवात झाली या सेमीफायनलची। माझ्यासोबत प्रवीणजी अर्जुने सर आहेत। आज संपूर्ण दिवसामध्ये अधिकचे मेसेज आणि कमेंट्स या गोष्टीचे आलाय की पप्पी सर आहेत की नाही। होय, पप्पी सर आहेत, त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल। खोला टाकला, हेलिकॉप्टर केला, ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे मिडॉनला। रितेशला आपण पाहिलं वेगाने चेंडूवरती येत असताना रन्स कंप्लीट करण्यात आली आहे। ती पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली, एक वाईट नंतर। नक्कीच या ठिकाणी जयेश सर, एकूणच जर पाहिलं तर हे 2 विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये हॅपी सिंगची बॅट फारशी तळपलेली पाहायला मिळाली नाहीये, परंतु असं म्हणतात ना की बडे मंच के खिलाडी बडे मंच के ऊपर ही अपने जलवे दिखाते हैं। आणि या खेळाडूकडनं मोठ्या खेळाची नेहमीच अपेक्षा, ज्या वेळेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतो ना त्या वेळेला त्याच्याकडनं मात्र मोठी अपेक्षा नेहमीच केली जाते। होय, निश्चितच मोठी अपेक्षा त्याच्याकडून देखील असेल, कारण एक चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे। अक्षयकडून ही अपेक्षांचं ओझं तो सातत्याने वाहताना पाहायला मिळालंय। मी आवर्जून उल्लेख केला, त्याला सकाळपासून त्याची धडपड, आयोजनामधली संघासाठीची त्याची धडपड आणि धड पडेपर्यंत त्याची मेहनत। हा फटका ऑन साइडला गॅप मध्ये आहे, अक्षयचा वार, चेंडू सीमारेषा पार, चौकार। पण दोनही खेळाडूंनी अगदी त्याच पद्धतीचा फटका खेळला। हॅपी सिंगला सिंगल मिळाली, परंतु ज्यावेळेला तुमचा कॉन्फिडन्स लेवल एका वेगळ्या उंचीवर असतो ना त्यावेळेला मनगटाचा वापर आणि शॉटचं सिलेक्शन हे किती महत्वाचं असतं हे या फटक्यामध्ये पाहायला मिळालं। 6 धावा धावफलकावरती आहेत, 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। एक बॉल 4 धावसंख्येवरती अक्षय नॉट आउट खेळतोय। 400चा स्ट्राइक रेट आहे त्याचा। काय बॅटिंग केली आहे त्याने, अद्याप एक चांगल्या दर्जाचा खेळ त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय। हा बॉल ऑन साइडला, आणखीन एक धमाका, बिग ब्लास्ट, धाव मिळतील 4, हा आलाय सणसणीत चौकार। चौकार आणि तदनंतर धावसंख्या आता मात्र जिथे पुढे सरकत असताना 10 धावा धावफलकावरती आहेत। या मॅच मध्ये रन्स आलेत। सुरुवात दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे। संघाचा कर्णधार बॅटिंग करतोय आणि संकट मोचकाची भूमिका नेहमी त्याने अदा केली आहे। त्याची देहबोली पहा, तो 4 धावा देखील धावला, तो मैदानाच्या आतमध्ये संघासाठी गोलंदाजी देखील त्याने केली, बॅटिंग देखील केली आहे। 10 धावा धावफलकावरती आहेत। अक्षय सरोदे मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार राहिलाय। खोला शॉट बॅक लेफ्टला खाली ठेवलं, बॅटचा फेस लवकर क्लोज केला, एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते। 11 धावा धावफलकावरती, एक दमदार सुरुवात झाली आहे सर इथे। नक्कीच या मैदानावरती जर आपण पाहिलं ना तर अक्षय सरोदे म्हटलं तर मिस्टर 360 मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये त्याच्या बॅटमधून आपल्याला धावा पाहायला मिळतात आणि एक सेन्सेबल क्रिकेट जयेश सर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं, कारण 2 बाउंड्री झाल्या। त्याने ओळखलं की या सामन्यातील किंवा या षटकातील अर्धी कामगिरी पार पडली आहे, आता उर्वरित कामगिरीसाठी हॅपी सिंग ऑन अ स्ट्राइक। लोड फुल टोल वसूल केलाय। हॅपीच्या बॅटमधून संघाला हॅपी करणारा हा षटकार।
या स्पर्धेचा अग्रस्थानी असणारा खेळाडू जर संतोष मडणे आहे तो दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू कोण याची चर्चा चालू होती. तर दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे अक्षय सरोदे, ज्याच्या बॅटमधून आल्या 70 धावा, ज्याने 6 विकेट मिळवलेल्या आहेत आणि एक कॅच देखील त्याच्या नावावरती आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर तो देखील सेकंड नंबरला आहे. लोड फुल टोस आणखीन एक ऑन साइडला नवनाथ चेडूच्या खाली त्याने कॅच टिपली आहे. 6वा झेल या स्पर्धेतला ज्याने टिपला आहे. फलंदाज बाद. सतरा धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. हॅपी सिंगचा फटका कुठेतरी मिस झाला, किंवा बाउंड्री लाईन ओलांडू शकला नाही, तो बाद झालाय. जयेश सर, या ठिकाणी जर पाहिलं तर या अगोदरच्या चेंडूवरती जो कॉन्फिडन्स होता ना, या फटक्यामध्ये तो कॉन्फिडन्स पाहायला मिळाला नाही. कारण ज्यावेळेला हॅपी सिंग फुल फ्लो मध्ये असतो ना, त्यावेळेला अशा प्रकारचे जे चेंडू असतात ते फक्त रस्त्यावर नाही तर रस्त्याच्या बाजूने ज्या बिल्डिंग आहेत ना, इमारती आहेत, त्या इमारतीच्या उंच त्याचे फटके आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. परंतु इथे फटका फसला आणि नवनाथनं या संपूर्ण स्पर्धेतला त्याच्या खात्यातला 6वा झेल कंप्लीट केला. एकूणच जर पाहिलं तर पहिला दे धक्का दिला, फलंदाज बाद झाला. फलंदाजीला खिंडार पाडणं गरजेचं होतं. संतोष मदने लीड करतोय रामदास शेवाळे प्रतिष्ठानना आणि या संघाला अर्थातच पहिली सफलता शेवटच्या चेंडूवरती मिळवून देतोय. या वर्षीच्या हंगामाने मला अनेक बाबी हव्याच्या बाटल्या आणि हिवा वाटेल असं आयोजन ज्या बाबीने हेरलं ना, त्यामधील एक बाब होती जी क्रिस्टलची ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु त्याच वेळेला मग साऱ्या बाबीचं आयोजन यावर्षी मोबाईल देखील ठेवण्यात आला प्रेक्षक वर्गासाठी आणि खुणावरानं असं आयोजन राहिलं. गतवर्षी पिंक कलरचं आपण थीम वापरली होती, यावर्षीची थीम ऑरेंज आहे. आणि म्हणून की काय रिद्धी सिद्धी इव्हेंट आणि ब्लास्ट यांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत की त्यांनी देखील फार वर्क्स जे करतात त्यांच्या माध्यमातून देखील ऑरेंज कलरचा हा ब्लास्ट करण्यात आला. तर चला खेळाडूंना विनंती थोडासा स्पीडअप करायचा मित्रांनो. 4.25 मिनिटं झाली. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. 4 मिनिटं 18 सेकंद पहिल्या षटकासाठी घेतले गेले. तुम्हाला इथे वेळेचं बंधन आहे आणि ते वेळेचं बंधन तुम्हाला नक्कीच बंधनकारक असणार आहे. यावेळेला सर्वाधिक प्रभावी अस्त्र ज्याला संबोधलं जातं, एकूणच ज्यांच्याकडे आपल्या अनुभवाचे शिदोरे असे विक्रम पवार सातत्यानं कळंबोली क्रिकेटमध्ये त्यांची कामगिरी नेहमीच उंचावलेली पाहायला मिळाली आणि 40+ क्रिकेट देखील रेग्युलरली खेळतात. 40+ बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा सध्या ते गाजवताना आपल्याला पाहायला मिळतात. येस, मी आज आपल्याला जे इथे अतिथी लाभलेले आहेत सन्माननीय श्री मनोहर शेठ म्हात्रे साहेब, माजी सभापती पनवेल महानगरपालिका. मी आमचे प्रमुख मार्गदर्शक आमचे बॅकबोन किशोर शेठ खानावकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आपल्याला जे आज अतिथी लाभलेले आहेत सन्माननीय माजी सभापती पनवेल महानगरपालिका मनोहर शेठ म्हात्रे साहेब, आपण यांचं स्वागत करायचं आहे आपल्या शुभ हस्ते. एक विशेष सन्मान विशेष अतिथींचा आपण करतो आहोत. माजी सभापती माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका. हा फटका पहा आलाय मैदानाच्या आतमध्ये अनिकेत रावत आणि त्याच्या बॅटमधून आलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अंकित रावत मैदानाच्या आत, चेंडू मैदानाच्या बाहेर. षटकार. आहेत रोहिंग्यांचे विजय शेठचे खास मित्र आहेत. मी प्रमोद पाटील आपणास विनंती करतो की आपण यायचं आहे. आपलाही आमचे सन्मान प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय किशोरदादा खानावकर यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान होत आहे. प्रमोद पाटील रोहिंजन. या ठिकाणी मुख्य मंचावरती सन्माननीय पाहुण्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान. आणि अंकित मात्र
फटाक्यांची आतषबाजी नव्हे तर चौकार आणि षटकारांची आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये करताना कमालीचा फलंदाज अंकित रावत ऑन फायर. मंगेश दादा ठाकूर आपणही यायचंय. आपला मान सन्माननीय आमचे किशोरदादा हस्ते आपला सन्मान करण्यात येत आहे. मंगेशजी ठाकूर खांदा. मंगेशजी ठाकूर यांना आपण पाहत आहोत. खऱ्या अर्थानं एक विशेष खेळाडू देखील आहे. 40+ झाल्यात आणि काय बॅटिंग केली होती गेल्या रविवारी. त्यांना आपण पाहिलं होतं. एक वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली होती त्यांना. ज्यांचा विशेष सन्मान होत असताना रत्नदीप स्पोर्ट्ससाठी ते नेहमी खेळत असताना पाहायला मिळतात. आणि आपण त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून मनोहर शेठ म्हात्रे साहेब यांना आपण पाहत आहोत. स्कोर कार्डवरती 28 आहेत. एक फलंदाज बाद झाला. अंकित रावत शो मस्ट गो ऑन. 2 बॉल खेळला हा बहादर आणि दोन्ही चेंडू मैदानाच्या बाहेर धाडल्यात. 500चा स्ट्राईक रेट आहे त्याचा. पुढचा बॉल स्विच हिट. फटका पहा. चेंडू डीप बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा सणसणीत. चौकाराच्या मदतीने 32 धावा फलकावरती आहेत. अरविंद ढेकळे यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो. आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि प्रेक्षक वर्गामधून चर्चा होऊ लागले की या स्पर्धेच्या माध्यमातून गोट्या अंपायरची कमी ते कळू देणार नाहीत की काय. नक्कीच या ठिकाणी अरविंद ढेकळे रॉयल आयोजन आपण रॉयल रजनी क्रिकेटचं आयोजन ज्यावेळेला आपण पाहतो ना अगदी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी 2 व्हीलर बाईक जिंकणारा हा खेळाडू आहे. एक लकी चॅम्प आहे आपल्या संघासाठी आणि त्याचा वाढदिवस सोहळा देखील आपण काही क्षणातच या स्पर्धेच्या निमित्तानं जरूर पाहणार आहोत. 32ला 1. जर या धावगतीने धावा आल्या तर अक्षय म्हणत असेल की 96 बनतात. 32 बनल्यात आणि ते बनवण्याची धावा बनवण्याची जिम्मेदारी आणि जबाबदारी इथे मैदानाच्या आतमध्ये अंकित रावतने घेतली. 3 बॉल 14 वरती तो नॉट आउट आहे. विस्फोटक अंदाज खोलामध्ये टाकला. पंचाकडे अपील करण्यात आली. बोटा काशाकडे फलंदाज तंबूच्या दिशेने लेग बी 4 बाद. तर या ठिकाणी एकूणच पाहिलं दुसरा फलंदाज गमावला गेलाय. 32 या धावासंख्येवरती मात्र धक्का मिळतोय. श्री मित्रमंडळ स्पोर्ट्स अक्षय ज्याचा आपण उल्लेख केला. जोपर्यंत अक्षय मैदानावरती आहे ना जयेश सर तोपर्यंत हा संघ निर्धाराचा असणार आहे. एकूणच जर पाहिलं तर धावसंख्येला आकार देण्याची सर्वात महत्वाची जबाबदारी या खेळाडूची आहे. याच्या एनर्जी लेव्हलचा आपण सकाळपासून उल्लेख करतोय. सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना त्यानं खेळला. त्यानंतर सलग 2 सामने खेळला. हा सर्वाधिक महत्वाचा सामना तो खेळतोय आणि इथून हे मैदान सोडल्यावरती आहे ना KL2 प्रीमियर लीग मध्ये देखील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हा खेळाडू त्या KL2 प्रीमियर लीगचा सर्वाधिक महत्वाचा घटक आहे आणि तो गेल्याशिवाय ती स्पर्धा देखील पूर्ण होऊ शकत नाही आहे. इतका मोठा खेळाडू तो आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. तर प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी आता गोविंद गोरेसाठी देखील SK साऊंड अँड इव्हेंट्स अर्थात उदयजी पवार यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आहे प्रत्येक चौकार षटकार. यावेळेला मात्र आला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज गोविंद त्याच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. आणखीन एक चौकार. फिरणार आहे त्याच्यामध्ये आपले जे कुपन्स आहेत ते टाकायचे आहेत.
आपले जे कुपन आहेत ते आवर्जून त्यामध्ये टाका, कारण ड्रॉप बॉक्स आता मात्र संपूर्ण मैदानभर जाईल. 2 षटक संपले, 36 धावा फलकावरती आहेत. 36 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर, लॉस ऑफ 2 विकेट्स. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत होतो श्री मित्र मंडळ स्पोर्ट्स. काय सुरुवात झाली पाहणं, ज्याला आपण स्वप्नवत सुरुवात म्हणतो, ज्याला आपण ब्राईट स्टार्ट म्हणतो, ज्याला आपण वेल बिगन इज अ हाफ डन म्हणतो, असं सारं काही इथे पाहायला मिळालं पहिल्या 2 षटकांमध्ये. नक्कीच जय सर, अपेक्षेप्रमाणे सुरुवात झाली आहे. बऱ्याचशा सामन्यांमध्ये आपण बघतो की सुरुवात दमदार असते, परंतु त्या सुरुवातीमध्ये सातत्य राखणं हे देखील तितकंच आव्हानात्मक असतं. अक्षय सरोदे जबाबदारीनिशी खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारतोय, परंतु एका बाजूनं फलंदाजी पोखरण्याचं काम आघाडीच्या दोनही गोलंदाजांनी केलंय. पहिली सफलता मिळाली आणि त्यानंतर मात्र अंकित रावत असं वाटलं की हा खेळाडू सर्वाधिक महत्वाचा फॅक्टर ठरू शकतो आणि तो अंकित देखील बाद झाला. पहिला फलंदाज गमावला सांघिक 17, तर दुसरा फलंदाज गमावला सांघिक 32 या धावसंख्येवरती. छत्तीस धावा फलकावरती 2 फलंदाज बाद झालेत. गोविंद गोरे मैदानाच्या आतमध्ये आला आणि आल्या आल्या त्याने देखील आपले इरादे स्पष्ट केले. प्रवीणजी आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं प्रत्येक फलंदाजाने मोठे स्ट्रोक खेळलेले आहेत. प्रत्येक फलंदाजाने मोठे स्ट्रोक खेळलेले पाहायला मिळालेत. चौकार आणि षटकारांची भाषा बोलणारी इनिंग अद्याप पाहायला मिळाली आहे. काहीतरी वेगळ्या उद्देशाने आले ते खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. उद्वेस्तीच्या बाहेर हा चेंडू खाली राहिला. संतोषचा हा बॉल एक्स्ट्रा आहे, वाईट बॉल. एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळते अतिरिक्त धाव. मिनिट्स पाहत 9 मिनिटाचा वेळ तुम्ही घेतला आहात. तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे. फर्स्ट सेमीफायनल आपण पाहतोय. नक्कीच जय सर, या ठिकाणी आणखीन एक पारितोषिक आलंय. सन्माननीय श्रीकांतजी फाळके साहेब जे अध्यक्ष आहेत रामदास शेवाळे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, आणि त्याचबरोबर सन्माननीय तुकारामजी सरग साहेब कळंबोली शहर अध्यक्ष शिवसेना यांच्या माध्यमातून 3 विकेट्स म्हणजे विकेट हॅट्रिक साठी 5757 रुपयाचं पारितोषिक. इट्स अ बायचा इशारा आलाय. सामना रंगतदार होणार यात मात्र शंका नाहीये. तमाम क्रीडा रसिकांची मन तर जिंकलीत या आयोजनानं, परंतु सामन्यामध्ये अगदी त्याच प्रकारची चुरस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार. निश्चित चुरस तर पाहायला मिळेल. मॅच बनणार, सामना बनणार, षटकार चौकार पाहायला मिळणार. चौकार षटकारांची तुफान आतुजबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलची जुगलबंदी, स्वतःला प्रसिद्ध करण्याची नामी संधी. कळंबोली प्रीमियर लीग. फटका आलाय, लांब लचक गोविंद गोरेच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ दी पाक. षटकार तर या ठिकाणी आपण पाहतोय गोविंद गोऱ्याच्या प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. एक षटकार एक चौकार आलाय. याही वेळेला रडार मध्ये चेंडू सापडलाय, फेकून दिलाय टॉस बॉक्सच्या वरून 6 धावा. आपण पाहतोय ना, थका हूं मैं ना मैंने हिम्मत हारी, हौसले है बुलंद इसीलिए सफर है मेरा जारी. मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूचे हौसले बुलंद आहेत. 2 बॉलवरती 2 षटकार त्यांनी ठोकलेत. 50 धावा धावफलकावरती श्री मित्र मंडळ स्पोर्ट्स या टीमच्या 2.3 षटकांचा. अजून एक सिक्स आला तर मेटकरी साहेबांकडनं त्यांना 2000 रुपयाचं बक्षीस. संजय मेटकरी साहेबांकडनं. पुढचा बॉल संतोष उद्वेसीच्या बाहेर, दिशाहीन राहिला. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. पहा, अनबिलिव्हेबल बॅटिंग चालू आहे, अनस्टॉपेबल. कारण 15 बॉल झालेत आणि 51 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. रन्स आणि रन्स आल्यात. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आमच्या स्टेजच्या ठीक मागच्या बाजूला 9599 BMW आणि इथे मात्र तिसरा आलाय लांब लचक षटकार. गोविंद गोरेसाठी टाळ्या होत्यात मित्रांनो.
जिथे तिथे यहाँ वहां देखो जहां सारे जहां बस आपलीच हवा. काय बॅटिंग केली भावा. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होत्या त्या खेळाडूसाठी मित्रांनो. गोविंद गोरे काय बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. दिवसाच तारे दाखवलेत गोलंदाजाला आणि जे मारले ना ते ढगात मारले. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या खेळाडूची गुणवत्ता आणि म्हणूनच इतके प्राइजेस आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक लक फॅक्टर या संघाचा मी तुम्हाला सांगेन. या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये दुसरी स्पर्धा खेळला त्यावेळेला टी शर्ट्स या संघानं परिधान केले होते आणि ती स्पर्धा मेगा फायनल मध्ये गाठली. यावेळेला त्यांनी एक नवा युनिफॉर्म या स्पर्धेसाठी वापरला आणि ते सेमीफायनलची लढत खेळत आहेत. परंतु संतोष मधने प्रत्युत्तर दिलं जाणार. 3 षटकारानंतर आली आहे महत्वाची विकेट. गोविंद गोरे बॅक टू द पॅव्हेलियन. फलंदाज बाद झालाय. प्रेक्षक वर्ग जे काय पारितोषिक लावाल ना ते कृपया समालोचन कक्षाकडे लावताना ते घेऊन या. कारण आता 2 मॅचेस राहिलेत. मी इथून निघून जाईन सायंकाळी. खेळाडू मला फोन करतील. कारण ते आहे खेळाडू माझ्या मागे लागतील. पारितोषिक आपण त्यांना द्यायचं आहे. गोविंदा गोरेसाठी SK साऊंड्स अँड इव्हेंट्सचे सर्वेसर्वा उदयजी पवार यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आलं होतं. प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज होतं. ते 800 रुपये त्यांनी जमा केलंय ऑलरेडी. स्कोर कार्डवरती 53ला 3 आपण पाहतोय. 12 मिनिटं घेतलेत फिल्डिंग करणारी टीम. याकडे लक्ष वेधूयात. 57ला 3 फलंदाज बाद झालेत. का बॅटिंग चालू आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. आडवा बॅटने आणखीन एक फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये येतोय त्याला केवळ 6चा पाडा उगत आहे की काय. आणखीन एक षटकार आलाय कल्पेशच्या बॅटमधून. आपण पाहतोय ना हा जो झेल सोडला आता प्रेक्षकाने ही कॅच नव्हती. हे 500 रुपये होते. हे 500 रुपये होते. प्रेक्षक वर्गासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हा ऍक्शन रिप्ले पहा आणि त्याच्या मित्राने त्याला हाणलं. जसं या फलंदाजांनी संतोष मधने हाणलं. कारण संतोष मधने आतापर्यंतचा इकॉनॉमिकल केवळ चांगला गोलंदाज होता मित्रांनो. 2 षटकामध्ये 43 धावा त्याच्या अगेन्स्ट कुठल्या गेल्यात. संघाची धावसंख्या 63 धावा धावफलकावरती. 3 फलंदाज बाद. तर आमच्या मान्यवरांना विनंती आहे 9599 BMW कार आहे तर ती ट्रॅफिकला अडथळा निर्माण करते. तर विनंती आहे तर ती गाडी काढायची आहे आणि विनंती असेल प्लीज थोडंसं आपण गाडी पार्क करताना या गोष्टीचं लक्ष घ्या. कल्पेशसाठी सुवर्ण संधी आहे. रोशन पोपेडा यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 3333 आणि सलग 3 चौकारांसाठी 2222 रुपयांचं. हॅलो सन्माननीय रामदास शेठ शेवाळे साहेब पनवेल महानगर प्रमुख शिवसेना यांचं आगमन होत आहे. तसेच आमचे आयोजक जेनिस कन्स्ट्रक्शनचे महेश पाटील साहेब यांचंही आगमन होत आहे. आपल्या दोघांचंही व्यासपीठावरती स्वागत आहे. या स्पर्धेकडे पाहिलं ना मी कुठच्याही स्पर्धेशी कंपॅरिझन करणार नाही. कारण या स्पर्धेने आपला रुतबा आपला औदा इथे सर्वाधिक मोठा बनवलाय. हे विहंगम दृश्य पाहना. हे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कळंबोलीचं आहे आणि या स्पर्धेने आपलाच रुतबा बनवला. आणि हे PTCच्या माध्यमातून बर्ड आय व्ह्यू तुम्ही पाहताय. भव्य दिव्य व्यासपीठ, चहूबाजूला पेंडॉल्स, प्रत्येकाला बसण्यासाठी चेअर्स, त्याच वेळेला आपण पाहतोय सीमारेषेच्या बाजूने असणारी ही ग्रीन आच्छादन, सारं काही इत्तमभूत आहे. पुण्याहून D इव्हेंट्स उमेशजी नायडू यांची बाउंड्री लाईन्स, बाउंड्री रोप्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. सारं काही इत्तमभूत.
3 षटक संपलेत, मॅचकडे कॉन्सन्ट्रेट करूयात. 3 षटक संपलेत, 63 धावा धावफलकावरती आहेत. 63 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 21च्या करंट रन रेटने श्री मित्र मंडळ स्पोर्ट्स टीम इथे बॅटिंग करते. काय बॅटिंग झाली अद्याप. तर हर्षद पवार या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती येतात. या भरधाव वेगानं धावणाऱ्या धावगतीला ब्रेक लावण्याचं काम किंवा अडथळा निर्माण करण्याचं काम दादू आपल्या गोलंदाजीमध्ये करेल का. एक वेगळ्या प्रकारची गोलंदाजीची शैली, अगदी सोहेल तन्वीरची आठवण करून देणारी गोलंदाजीची शैली. पहिल्या चेंडूवरती मात्र रोखलंय, अक्षयनं सिंगल काढली आहे. 5 षटक क्रमांक 4 मैदानावर सुरू आहे आणि अक्षयच्या वाट्याला फक्त 6 चेंडू आलेत. हे दर्शवत आहेत की अक्षयनं मनामध्ये एक ठाम निश्चय केलाय की मला शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावर उभा राहायचं आहे. आणि जेव्हा अक्षय मैदानावरती उभा राहतोय ना, तेव्हा खेळाडूंना एक नवी ऊर्जा मिळते आणि येणारा प्रत्येक खेळाडू मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. पुढचा बॉल. हा चेंडू बॅटची लिडिंग एज घेतली आहे. चेंडू हवेमध्ये राहिला होता. काही काळ क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल येते, एकापेक्षा जास्तीचं काही नाही. संघाची धावसंख्या 65 धावा धावफलकावरती आहेत. अक्षय सरोदेच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे फ्रेंड्स कॅफेच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये काहीशा ॲक्शन्स आपण पाहत आहोत आणि त्याचा रिॲक्शन्स देखील पाहायला मिळाला. दादू आला गोलंदाजी मार्कवरती. दादू 4 धावा धावतानाही तो तिथे पाहायला मिळाला होता रनिंग बिटवीन विकेटमध्ये. त्यालाही धावताना आपण पाहिलं होतं. त्याला आपण स्क्रीनवरती पाहतोय. पुढचा बॉल स्ट्राईक एंडवरती असेल तो अर्थात अक्षय सरोदे. 6 बॉल 11 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. पुढचा चेंडू अक्षय साठी इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हरला. व्हॉट अ ग्लोरियस स्ट्रोक, मॅग्निफिसंट बॅटिंग, चौकार. चौकार आला एक्स्ट्रा कव्हरला, जो मात्र पाहायला मिळाला. अक्षय बॅटिंग करतोय आणि अक्षयला डेडिकेट करणारं एक गीत इथे आपण ऐकलं. काय स्ट्रोक पाहायला मिळाला होता. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आला अक्षय सरोदेच्या बॅटमधून. रन्स येत आहेत आणि धावा इथे ओसांडून वाहत असताना पाहायला मिळाल्यात. जणू काय धावांची पूर्ण सदृश्य स्थिती आपण पाहतोय. लोअर फुल टोस पुन्हा एकदा इनसाइड आउट केलेत. गॅप मध्ये धावा मिळतील पुढच्याच बॉलवरती. आणखीन एक सणसणीत चौकार. या मॅचचा जास्तीचा प्रश्न नाहीये. मला प्रश्न आता हा पडलाय ना की श्री मित्र मंडळाच्या खेम्यामध्ये काय चर्चा झाली होती अशी की फलंदाज अशी बॅटिंग करतायत. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर मोठी धावसंख्या उभारायचा हा मानस होता. पुन्हा एकदा जोरकस प्रहार. इथे मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर येतोय लगातारचा पाणी जाऊ देत. अक्षयसाठी पाणी घेऊन जा कृपया. कृपया त्याच्यासाठी पाणी घेऊन जा. 3 बॉल 3 चौकार त्याने ठोकलेत. क्रॅम्प आलाय त्याला. 3ऱ्या बॉलवरती 3रा चौकार ठोकलाय. आज मी सकाळपासून या गोष्टीचा लक्ष वेधतोय. सकाळी 8 वाजता मैदानाच्या आतमध्ये तो आलाय. आयोजकाची भूमिका अदा करतोय, बॅटिंग करतोय. त्याच्यासाठी टाळ्या होत्यात, टाळ्या होत्यात त्याच्यासाठी मित्रांनो. जोरदार बॅटिंग साठी आमचे जनित कन्स्ट्रक्शनचे आमचे आधारस्तंभ सन्माननीय महेश शेठ पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. अक्षयसाठी लगातार 3 चौकार, 2000चं कॅश प्राइज महेश शेठ पाटील यांच्याकडून. स्प्रे आलाय, स्प्रे आलाय, स्प्रे मारा. रिलीज स्प्रे आलाय. शूज रिमूव्ह करा दोन्ही पायाचे. पाय हा खेळाडू ना अविश्वसनीय, अनस्टॉपेबल आहे. त्याने आज जो परफॉर्मन्स केला ना त्याचा खेळ विश्वसनीय आहे. ज्या वेळेला तो 4 धावा पळण्यासाठी आला ना, मी प्रवीण सर त्याला विचारलं तू धावणार आहेस, कारण तो रेडी होता त्या 4 धावा धावण्यासाठी. आणि पुन्हा बॅटिंगसाठी मी त्याला येत असताना पाहिलं होतं. काय बॅटिंग करतोय तो. 9 चेंडू 23 धावसंख्येवरती नॉट आउट आहे. 77 धावा संघाच्या बांधल्यात. सेमी फायनल नंबर 1 कळंबोली प्रीमियर लीगचा आपण पाहतोय. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर रायगड क्रिकेटचा ज्या वेळेला उल्लेख होतो पेणच्या योगेश पेंडकरला आपण फायटर जेट म्हणतो. मी म्हणेन कळंबोली क्रिकेटचा ना
हा फायटर जेट आहे की जो शेवटच्या श्वासापर्यंत मैदानाच्या आतमध्ये मी ठाण मांडून उभा राहणार हा दृढ निश्चय तो खेळाडू करतोय. पण ज्यावेळेला सामन्याला सुरुवात झाली ना, संतोष मधनं 134 गुणांसह पहिल्या क्रमांकावरती होता आणि त्याच्या पाठोपाठ 20 गुणांच्या पिछाडीवर 114 या गुणांवरती अक्षय होता. आणि सध्याची स्थिती जर पाहिली तर अक्षय 23 या धावसंख्येवरती खेळतोय. त्याच्याकडून आपल्याला गोलंदाजीची अपेक्षा देखील असणार आहे. आणि सध्याच्या घडीला जो बाईकच्या सर्वाधिक जवळ आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय ना, तो खेळाडू हा अर्थातच असणार आहे, तो म्हणजे अक्षय सरोदे. हा मॅचच्या आधीचा ड्रोन व्ह्यू तुम्हाला स्क्रीनवरती दाखवण्यात येतोय. मॅचच्या आधीचे ही मुवमेंट्स आहेत ज्या कॅप्चर करण्यात आल्या. ड्रोन व्ह्यू जिथे पाहावा ना तिथे गर्दी 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 आणि जी दर्दी प्रेक्षक आहेत ना त्यांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली आहे. मला तर वाटतं ना कळंबोलीकरांसाठी एवढंच म्हणावं असं वाटतं की कळंबोलीकरांची एवढी गर्दी पाहिल्यानंतर ना मला छाती भरून येते की खऱ्या अर्थानं असं म्हणावं वाटतं की एक क्रिकेट वेडा मेला, त्याला 4 जणांनी नेला, तो तिरडीवरती उठून म्हणाला दादा स्कोर काय झाला, दादा स्कोर काय झाला. 77 बनला, 3 फलंदाज बाद झालाय, 4थं षटक प्रगतीपथावरती. हा कटआउटचा आपण पाहतोय विजय शेठ खानावकर साहेब. आणि आज आपण पाहिलं ना तर बाबांनाही भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून असेल, तथा रमेश शेठ पाटील साहेब यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली असेल. अक्षय सज्ज झालाय. पुढचा बॉल खोलामध्ये टाकला, ऑन ड्राय केला, डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उभा आहे. एक धाव ती कंप्लीट करण्यात येते, सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या 78 धावा धावपलकावरती आहेत. स्कोर कार्ड वरती धावा जिथे आपण पाहतो 78, 3 फलंदाज बाद झाले, 4 षटकांचा खेळ संपलाय. चला ड्रॉप बॉक्स आहे तो आपण जमा करणार आहोत स्टेजच्या अगदी समोर. एकदा ड्रॉप बॉक्स पुन्हा एकदा फिरेल. कोणाकडे जर का कुपन सेट्स असतील ते कृपया ते आपण ड्रॉप बॉक्स मध्ये टाका आणि भाग्यवान विजेत्याला एक सायकल देण्यात येईल सायंकाळी. ड्रॉप बॉक्स शेवटच्या वेळेला फिरतोय, पुन्हा फिरणार नाही याकडे मी लक्ष वेधेन. ड्रॉप बॉक्स शेवटच्या वेळेला फिरतो आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक करेन मी SK साऊंड्स अँड इव्हेंट्स, उदयजी पवार, सूरजजी पवार अर्थात SK यांच्या माध्यमातून DJ मॉन्टी, DJ रोहित आणि DJ फैसल यांचे मी कौतुक करेन. DJ फैसल, DJ रोहित आणि DJ मॉन्टी सर्वांचं कौतुक करायला हवं. सर्वांनी चांगलं कामकाज केलेलं पाहायला मिळालं या स्पर्धेच्या माध्यमातून. आमची लाईव्ह टीम, संपूर्ण PTCची टीम, त्यांचे मी कौतुक करेन. कारण आज या स्पर्धेच्या माध्यमातून ते दिवस रात्र काम करतात. या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल किंवा या चॅनलला सातत्याने तुम्ही पाहताय परंतु सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण केडी बंधूंचे बाबा आज या ठिकाणी स्वतःहून त्यांचं कामकाज पाहण्यासाठी आले होते. त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून रिद्धी सिटी फायरवर्क्स यांचे मी कौतुक करेन. त्याच वेळेला मी आमचे संपूर्ण स्टाफ मेंबर पंचांचं कौतुक करेन, स्टाफचं कौतुक करेन आणि आमचे गुणलेखक मग योगेश वाघ असतील, हमजा खान यांचे मी कौतुक करेन. काही वेळेला हमजा खान आपण पाहतो LED स्क्रीन, स्काय विजन LED स्क्रीन, मी त्यांचंही कौतुक करेन. त्यांनी चांगलं कामकाज केलंय. सामन्याकडे वळूयात. 78 बनला. शेवटचा षटक गोलंदाजी मार्कमध्ये वैभव दाखल होत असताना शेवटच्या षटकाच्या दरम्यान आपण पाहत आहोत डेथ ओव्हर स्पेशलिस्ट वैभव गोलंदाजी मार्कमध्ये आलाय. विजय मंडप डेकोरेटर्स त्यांचंही कौतुक करायला हवं. त्यांच्या माध्यमातून चांगलं कामकाज पाहायला मिळालंय. आणखीन फायनलची मॅच बाकी आहे परंतु या सामन्यापासूनच आपण सर्वांचे विशेष आभार मानत आहोत. प्रचंड प्रेक्षक वर्गाची गर्दी एखाद्या मोठ्या इव्हेंटलाही लाजवेल अशी स्पर्धा आपण पाहत आहोत. कोणत्याही स्पर्धेशी पुन्हा एकदा मला म्हणायचं आहे तुलना करायचं नाही, कारण या स्पर्धेचा रुतबा आहे ना तो सर्वाधिक मोठा आहे. या स्पर्धेने संपूर्ण विक्रम मोडीस काढलेत आणि दर्जेदार आयोजन पाहायला मिळतं या स्पर्धेचं. आज या वर्षीच्या अंगामध्ये ऑरेंज कलरची थीम ही पाहायला मिळाली. सामन्याला सुरुवात वैभव गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होत असताना फायनलचा सामना अजूनही येणं शेष आहे परंतु त्या आधीची ही गर्दी आपण पाहत आहे. पुढचा बॉल फटका ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक आहे स्वतः कर्णधार चेंडूवरती येतोय, महागडा राहिला परंतु इथे सेकंड रन अफलातून धावतोय. अक्षय सरोदे थांबायला तयार नाहीये. आज या मॅच मध्ये त्याला थांबायला तयार नाहीये. तो निश्चितच म्हणत असेल या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती मला तर सावली प्रेमाची
हे सिनेमा आठवला आणि सुनील गावस्करांनी गायलेलं ते गीत आठवलं. हे क्रिकेट म्हणजे जीवन राजा, जो हुकला तो संपला. हा खेळाडू हुकलाही नाहीये परंतु तो थांबायला तयार नाहीये, तो संपलाय नाही. काय बॅटिंग त्याने केली. अद्याप संघाची धावसंख्या 80 धावा. खोलवा टप्प्याचा बॉल ऑन साइडला केला. एक धाव इथे कंप्लीट होते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतो. सेकंड रन विरुद्ध दिशेला थ्रो केला. सेकंड रन कंप्लीट झाली आहे. अक्षय सरोदे बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो सर्वांचं लक्ष वेधेन. पुन्हा एकदा टाळा वाजवायचे आहेत कारण आहे 82 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेतली सर्वाधिक उच्चांक धावसंख्या तीही सेमीफायनलच्या मॅच मध्ये आली आहे. अनेक वेळेला एखाद्या मोठ्या समालोचकाला मोठ्या स्पर्धेमध्ये गेल्यानंतर थोडीशी मनामध्ये दगदग होते. एखादी फायनल आणि सेमीफायनलची मॅच खेळताना एखाद्या खेळाडूला दगदग होते. परंतु हे खेळाडू काहीसे वेगळे आहेत, काही वेगळे आहेत. आज काय दर्जेदार खेळ राहिलाय. अक्षय सरोदेला सांगत असेल नॉन स्ट्रायकिंग वरती असणारा कल्पेश, आणखीन एक मॅच खेळायची तुला, आणखीन हा सामना खेळायचा आहे तुला, या मॅच मध्ये उभं राहायचं आहे तुला, विसरू नकोस. तू संघाचा कर्णधार आहेस, तू संघाचा नेता आहेस. परंतु अक्षय काही का थांबण्यासाठी तयार आहे का याची चर्चा इथे होईल. तो लडखडतोय, तो अडकलाय, तो थांबलाय. परंतु आज चांगला खेळ करत असताना तो पाहायला मिळालाय. दर्जेदार खेळ त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. सोडू नकोस तू स्वतःची साथ असं संघनायक म्हणत असेल आणि एक दर्जेदार खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. इथे या खेळाडूला रनर देण्यात आलाय. या गोष्टीची शहानिशा करण्यात आली आणि तदनंतर त्याला इथे रनर देखील देण्यात आलाय. मागू नको तू आधार, शोध तुझं तू दार, घालू नको तू साध कोणाला, तुझ्या हाती रे दोर असं म्हणत असताना संघनायक म्हणतोय. परंतु अक्षयला जास्तीचा जर का त्रास होत असेल तर मी त्याला विनंती करेन कृपया आपण मैदान सोडला तरी चालेल. परंतु हा मित्रांनो खेळाडू मैदान सोडतोय. अक्षयसाठी टाळ्या होत्यात, टाळ्या होत्यात या खेळाडूसाठी. क्रिकेटचा खेळ माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. लहानपणीच याच्या प्रेमात पडलो जो आहे बॅट आणि बॉलचा खेळ. लहानपणीच याच्या प्रेमात पडलो जो आहे बॅट आणि बॉलचा खेळ. माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. तीन दगडांचे स्टंप, लाकडी फळी, प्लास्टिक बॉल या सर्वांचा जमवला लहानपणीच मेळ. माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. एक टप्पा आउट, सरपटी नॉट आउट, हारल्यावर निराशा, जिंकल्यावर आनंद देणारा खेळ. माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. क्रिकेटचा खेळ. हरल्यावर ओरडणारे, जिंकल्यावर डोक्यावर घेणारे, जीवाला जीव देणाऱ्या मित्रांचा जमवला याने मेळ. माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. क्रिकेटचा खेळ. मैदान, खेळपट्टी, धावा, विकेट, टाळ्या, शिट्या, छापा की काटा यातच गेला आमचा सर्व वेळ. कारण माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. क्रिकेटचा खेळ. अनिकेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतं. 82 धावा धावफलकावरती आहे. 3 फलंदाज बाद झालेत. मैदान सोडले. रिटायर्ड हर्ट स्वरूपामध्ये तंबूच्या बाहेर येत असताना आपण पाहत आहोत. मात्र 12 बॉल 28 धावा 233चा स्ट्राईक रेट, 5 चौका ठोकणारा अक्षय सरोदे मैदान सोडले त्याने. अनिकेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. अनिकेत भगतला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हा देखील बहादर आहे, मोठे षटकार ठोकतो तो. आल्या लांब लचक, उत्तुंग, आकर्षक, समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा षटकार. तर तब्बल 6वा षटकार या इनिंग मधला. 8 चौकार 6 षटकार आणि हा एक असा खेळाडू आहे. अनिकेत भगत यांना प्रत्येक षटकारासाठी मुन्ना भगत यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. यापुढे येणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक मुन्ना भगत यांच्याकडनं अनिकेत भगत यांच्यासाठी आलेलं आहे. ज्या वेळेला आम्ही या समालोचनाची सुरुवात केली ना त्यावेळेला शनिवारच्या लॉट मधून अनिकेत 11 हा संघ सर्वाधिक स्ट्रॉंग संघ मानला जायचा आणि ज्या खेळाडूच्या नावाने हा संघ होता ना यांचे पिताश्री
अनिलजी भगत यांनी तो संघ पुरस्कृत केला होता आणि तो अनिकेत आज स्वतः मैदानाच्या आतमध्ये सलग 2 चेंडूवरती 2 षटक. हा तिसरा आलाय का बॅटची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये, वैभव दूर आहे, क्षेत्ररक्षक दूर आहे, झेल टिपलाय, वैभवने कॅच टिपली. फलंदाज चौथा अनिकेत भगत बाद. स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं प्रत्येक संघ मालकाला मी डगआउट मध्ये पाहिलं आणि खऱ्या अर्थानं रामदाजी शिवाळे महेश पाटील यांच्याकडून अनिकेत भगत यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. आणि जर या संघाचा स्कोर 100 पार केला तर सन्माननीय उमेश शेठ खानावकर यांच्याकडनं 2000 रुपये बक्षीस देण्यात येईल. शेवटचा बॉल आणखीन एक ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल टिपलाय. 94 बनल्यात. 95चं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. 95चं टार्गेट. श्री मित्रमंडळ स्पोर्ट्स लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या. चला मैदानाचा ताबा घ्या. श्री मित्रमंडळ स्पोर्ट्स चला मैदानाचा ताबा घ्या. आणि रामदास शेवाळे प्रतिष्ठान संघ आपण मैदान सोडायचं आणि लगेचच आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. थोडस आपण स्पीडअप करा कारण यानंतर मेगा फायनलची लढत असणार आहे. आणखीन एक आपण इथं सत्कार घेणार आहोत. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये मॅट या प्रकारात पूर्वा नवनाथ कोळेकर परभणी येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा कुस्ती मॅट या प्रकारात सिल्वर मेडल भेटलेला आहे. आपले जे संघमालक आहेत हनुमान चौधर आणि नवनाथ कोळेकर यांची सुकन्या आहे ही. आणि परभणी येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये हिला सिल्वर मेडल भेटलेला आहे. तरी सर्वांनी जर टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे पूर्वा नवनाथ कोळेकर. मी सन्माननीय किशोर शेठ खानावकर आणि जिया यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या पैलवानाचा सत्कार करायचा आहे. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. ओपनिंग बॅटर जे आहेत ना ते स्टेजच्या समोरूनच जातील. या विशेष सन्मान आपण करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. विशेष सन्मान पीटीसी टीम विशेष सन्मान होत असताना आपण स्क्रीनवरती पाहतोय. मी संतोष मधनेला विनंती करेन आपली जी ओपनिंग जोडी जी आहे ना ती स्टेजच्या समोरूनच मैदानाच्या आतमध्ये जाईल. पूर्वा नवनाथ कोळेकर साहेबांची कन्या ही. हॅलो हॅलो चला सलामीची जोडी मैदानावर या. इकडे या. चला रॉयल एंट्री होणार आहे. दोन्ही आघाडीच्या दोन्ही फलंदाजांना विनंती करतोय. चला संतोष बदने अगदी आपण पाहतोय रॉयल एंट्री आपण पाहतोय दोन्ही सलामी वीरांची. अगदी पहिल्या पूर्वार्धामध्ये देखील पाहिले अक्षय सुरोज आणि हॅपी सिंग यांची. तर दुसऱ्या सत्रामध्ये देखील सलामी वीरांची आपण या ठिकाणी रॉयल एंट्री पाहणार आहोत. हे विशेष आकर्षण राहिलंय या क्रिकेट स्पर्धेमध्ये. भव्य दिव्य असं आयोजन बघावं आणि बघतच राहावं. इतकं सुंदर
आयोजन आपल्याला पाहायला मिळालंय अगदी पहिल्या दिवसापासून. अगदी पहिल्या दिवशी देखील आपण ढोल ताशा नगाडे पाहिले. आता देखील आपण पाहतो अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळाली. तर स्वागत सोहळा देखील पाहतोय. खूप सुंदर असं आयोजन. बरं मोठं आव्हान माउंट एव्हरेस्ट उभा केलाय प्रतिस्पर्धी संघाच्या समोर. चला लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. खेळाडू देखील तयार झाले. तर अगदी 4:50 उधीस आलाय. रॉयल एंट्री होईल. फोटो सेक्शन कॅमेरामन चला व्हिडिओग्राफर प्रत्येक हर गोष्ट या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये कैद केली जाते. खूप सुंदर असं आयोजन आपण पाहतोय. अगदी PTC लाईव्हच्या माध्यमातून देखील पाहिलं ना आपण सर. अगदी 25 ते 30 हजाराहून जास्त लोकांनी ही क्रिकेटची स्पर्धा पाहिली. अगदी आपण व्ह्यूवर्स पाहू शकाल. म्हणजे 1 लाखांवरती देखील आकडा जाऊ शकतो एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा. कारण ही चर्चा मात्र कळंबोलीमध्ये नव्हेच तर पूर्ण आता मात्र भारतभर देशभर होऊ लागली आहे. अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील या क्रिकेट स्पर्धेचा या ठिकाणी उल्लेख होतोय. त्यानंतर आपण बाहेर देखील विदर्भामध्ये देखील होते, बीडमध्ये देखील या स्पर्धेची चर्चा होते. कारण हर एक विभागातून हर एक खेळाडू या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. तर हे एंट्री पाहतोय आपण. तर रॉयल एंट्री पाहतोय. परंतु पहा अगदी आयोजकांची फडजड देखील पहा. त्यांना वाटतं की हर एक गोष्टीमध्ये या ठिकाणी नवीन काहीतरी दिसलं पाहिजे आणि त्याच्यासाठी कमी वेळेमध्ये जास्त काही करायचं आणि हाच उद्देश माननीय विजयशेठ खानावकर साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बक्षिसाची खैरात सुरू झाली आहे. इथं आपण पाहतोय गोविंदा घोरेसाठी बॅक टू बॅक 3 विकेटसाठी रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय. आपण पाहतोय सूरजची कडव आणि कुणाल वाघेला यांच्या माध्यमातून. त्यानंतर पाहतोय रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून मॅच तर विन झाली तर या संघाला तब्बल रोख रक्कम 15,757 रुपयाचं पारितोषिक. मित्रांनो कुठेही जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. KPL धमाका 5 पर्व 5. तर पुन्हा एकदा आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं क्रीडा प्रेमिकांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत आणि जातोय थेट मैदानामध्ये जिथे आपल्याला झुंज पाहायला मिळते. कडवी झुंज पाहायला मिळते. एक रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय जिथे पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा उभारल्या तब्बल 94-95 धावांचं आव्हान पेलण्यासाठी मैदानामध्ये सलामीवीर सलामीची जोडी मैदानामध्ये प्राचरण झाली आहे. एकीकडे पाहतोय ऑन मार्क वरती अजिंक्य खटकाळे तर दुसरीकडे पाहतोय संतोष बदने. प्रति षटक 19ची सरासरी गोलंदाज आपण पाहतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय. येस ओम आपण पाहतोय संतोष बदने. 8वा टी नाईट रजनी क्रिकेटची स्पर्धा असाच प्रसंग होता. संतोष बदने खेळपट्टीवरती होते. 95 धावा झाल्या होत्या. त्या सामन्यामध्ये संतोष बदनेने केलेली खेळी आणि तशा स्वरूपाची खेळी पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? होय, मैदानावरती श्री गणेशा झालाय अवांतर धावेनं. अर्थातच संघाचं खातं खुलं झालंय 1 या धावेनं. बक्षीस आणि बक्षीस पाहतोय. रोख रक्कम येस तिसऱ्या पंचांची मागणी आपण पाहतोय. अगदी प्रभात अंबोरे जिथे कुठे असेल संपर्क साधा. संतोष खरात
एस 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 आपण पाहतो एक धावा, परंतु कहा ज्याच्यासाठी आपण मॅन ऑफ द सिरीज ठेवली ना त्या रेसमध्ये संतोष पत्ने, परंतु अक्षय सरोदे देखील विसरून चालणार नाहीये. तो देखील रेसमध्ये पाहायला मिळतोय, परंतु काही पावलं दूर आपल्याला पाहायला मिळतोय संतोष पत्ने. डॉट प्रकारचा चेंडू आपण पाहतोय. काय सुरुवात तर येस ओम टकले आपण पाहतोय. अजिंक्य खटकालेला या ठिकाणी पहा अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकलाय, जिथे डॉट प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावसंख्या आहे 0 गडी बाद 1. जबरदस्त सामना होईल यात मात्र शंकाच नाहीये, कारण दोन्ही संघांमध्ये बलाढ्य खेळाडू आहेत आणि प्रत्येक खेळाडूकडे ही गुणवत्ता आहे ना अगदी ठासून ठासून भरली आहे. ते गुणवान गुणवंत खेळाडूंचा भरणा असलेला संघ रामदास शेवाळे प्रतिष्ठान संघ पाहतोय, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय श्री मित्र मंडळ स्पोर्ट्स क्रिकेट क्लब कळंबोली हा संघ, जिथे पहिल्या पूर्वार्धामध्ये माउंट एव्हरेस्ट उभा केलाय आणि या माउंट एव्हरेस्टचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी सलामीवीर मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. एक धाव फलकावरती आपण पाहतोय. ओम टकलेचं कौतुक करावं लागेल. अजिंक्य खटकाळे मैदानावरती बरसू लागलाय. से करेंगे सबका स्वागत केलंय अजिंक्य खटकाळेनं या चेंडूवरती. तर येस मैदानावरती पाहतोय काय अजिंक्य खटकाळेचा वार, मोठा प्रहार, बॅक टू बॅक दुसरा मोठा षटकार. आपण ड्रॉप बॉक्स जो आहे ना तो आता बंद करणार आहे. थोड्याच वेळामध्ये अजून एकदा ड्रॉप बॉक्स फिरेल. त्यानंतर जे कुपन्स आहेत ते संपलेत, याच्या पुढे कुपन्स अवेलेबल नसतील, या गोष्टीकडे लक्ष वेधूयात. कुपन्स आहेत ते बंद होणार आहेत. काउंटर जो आहे जो आपल्याला लकी ड्रॉ विनरला आपण जे सायकल देणार आहोत तो लकी ड्रॉ आपण बंद करणार आहोत थोड्याच वेळामध्ये. या मॅचकडे वळूयात. सामना चालू आहे जिथे फर्स्ट सेमीफायनल आपण पाहत आहोत. तर या सामन्या या दोन षटकारांशी आता मात्र रामदास शेवाळा प्रतिष्ठान देखील असं वाटत असेल त्या टीमला देखील आम्ही देखील या धावांचा पाठलाग करू शकेल, कारण पहिल्या पूर्वार्धामध्ये जमल्यात तर दुसऱ्या पूर्वार्धामध्ये का जमणार नाहीयेत याचं प्रात्यक्षिकरण मी म्हणेल अजिंक्य खटकाळ्याने दाखवून दिलाय. त्यानं अद्याप 2 षटकार लगावलेत आणि संघाला घेऊन गेलाय तो अर्थातच 14 या धावसंख्येवरती. प्रति षटकामध्ये 19 ते 20 ची सरासरी राखायची आहे, म्हणजे तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये किमान 3 मोठे फटके लगवायचे. हे जर समीकरण फलंदाजाच्या डोक्यामध्ये असेल ना तर या धावांचा पाठलाग सहजरित्या होऊ शकतो, यात मात्र शंका नाही आहे. कारण या क्रिकेटच्या मैदानावरती याच मैदानावरती कोणतीही धावसंख्या अद्याप कोणतीही धावसंख्या सुरक्षित नाहीये. कोणत्याही धावसंख्येचा पाठलाग केला गेलाय. आणखीन एकदा पुन्हा एकदा या मैदानावरती एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल का असा देखील मोठा प्रश्न पडलाय. यस 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 वेळेचा देखील निर्बंध आहे, वेळेकडे देखील आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आता मात्र थोडासा लाईन फरकटताना पाहायला मिळतो. येस डेफिनेटली पंचांनी कॉल दिलाय. वाईट चेंडू आहे, अर्थातच एका धावेने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 0 गडी बाद 15 धावा. बघा ज्या सरासरीची गरज आहे ती सरासरी तर मी म्हणेल पहिल्या 5 चेंडूमध्ये या ठिकाणी साधली आहे रामदास शेवाळे प्रतिष्ठान या टीमनं.
येस, आता मात्र चांगला चेंडू फेकलाय. जिथे यष्टी रक्षक स्लिपॉनच्या क्षेत्रामध्ये पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर 0 गडी बाद 16 धावा. एका षटकासाठी 4 मिनिटाचा वेळ घेतला आहे फिल्डिंग टीम. आम्ही लक्ष देतोय. संतोष मदनेच्या एकंदरीत पॉइंट टॅली आतापर्यंतची करंट सिच्युएशनला आपण पाहतोय. ज्याची पॉइंट टॅली झाली आहे त्याने 2 कॅच टिपल्यात, 1 कॅच टिपली आहे. त्याच्या बॅटमधून 87 रन्स आले आहेत. 55 अर्थात पॉइंट्स आहेत त्याच्या विकेटचे. त्याने 11 विकेट्स घेतलेल्या आहेत. 144 होते त्याची पॉइंट टॅली. आणि त्याच वेळेला अक्षय सरोदे, अक्षयचा पाहिला तर त्याची पॉइंट टॅली होते की अर्थातच 130 ही त्याची पॉइंट टॅली आहे. तर अर्थात 14चा डिफरन्स आहे. विकेट जर का प्राप्त केला तर डिफरन्स कव्हर होऊ शकतो कदाचित. चला घाई करा, टाइम लिमिट्स आहे, स्टॉपवॉच चालू आहे, याच्याकडे लक्ष वेधेन मी. आणि प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहतो आहोत चहूबाजूला. आज प्रेक्षक वर्गांनीही या स्पर्धेला उदंड आणि प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आपण पाहतोय. येस येस, कारण याच प्रेक्षकांमुळे तर खरे तर मी म्हणेल या स्पर्धेला मजा आली आहे. परंतु गोविंदा खोरे पंच केलाय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. चेंडूनं वळण घेतलंय. बघता बघता चेंडू सीमेलगत देखील जातोय चाटत पुसत. सीमे रेषे बाहेर KPLचा थरार. चौकार चौकार चौकार. एवढे येतात ना की आम्हाला या सामन्याचं सूत्रलं संचालन करावं की बक्षिसं पुकारावी. कारण अगदी आपण पाहतोय सूरजची कडब असतील, तर कुलांची वाघेला असतील आणि अक्षयची भुसारी असतील, यांच्या माध्यमातून गोविंदा गोरेसाठी सलग 3 विकेटसाठी तब्बल रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक आलाय. संतोष बदने 2 चौकारासाठी 300 रुपयाचं पारितोषिक. रामदास शेवाळे प्रतिष्ठान 15,757. आता मात्र टेबलवरती नुसता पैसा 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 बोलत आहे, पण तो मैदानावरती खेळ देखील बोलावा लागेल, खेळ देखील दाखवावा लागेल संतोष बदनेला. परंतु होत आहे का या मैदानावरती एक रोमहर्षक सामना. श्रीकांत, मला वाटते कॅच नव्हती तरी मॅच होती. हा झेल अक्षयच्या हातातून निसटला नाही आहे तर कदाचित सामना निसटलाय असंच म्हणायला वावगं ठरणार नाही. एक मोठ्या लक्षाचा पाठलाग चालू. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. अगदी स्तंभच्या जवळून आणि अगदी स्तंभच्या जवळून गेला होता बॉल, याच्यासाठीही आपण पाहत आहोत. तर सर जशी कॅच सुटली ना, कॅचची चर्चा नाही इथे, तर चर्चा काहीतरी वेगळीच आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? हा बॉल स्टंपच्या मधून आलाय. हे प्रभू, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी, ये क्या हुआ? स्टंपच्या बरोबर मधून बॉल गेला होता. सर आता मात्र गोविंदा गोरेसाठी बक्षीस वाढलंय. 10,000 रुपये टेबलवरती जमा झालेत. अरे बापरे, हे काय पाहतोय? पैसा, फक्त पैसा पाहायला मिळतोय. परंतु गोविंदा गोरे यानं फलंदाजी करत असताना तर मने जिंकलेत, परंतु गोलंदाजी करत असताना जिंकेल का? स्टेप ऑफ झालेत, पावलांचा वापर, जिथे सपसेल 1 धाव पाहायला मिळते आणि एका धावेनं संघाची एकूण धाव संख्या जाऊन पोहोचली ती अर्थातच 0 गडी बाद 21 धावा. 21 चेंडू 74 धावांची गरज. 2013ची नाईट रजनी क्रिकेटची स्पर्धा रॉयल विरुद्ध तलोजा, तो सामना आठवा. अगदी तसं प्रकारचं दृश्य पाहायला मिळेल का? कारण मैदानावरती तोच खेळाडू आहे संतोष बदने. अनेक अशा आठवणी आहेत आणि त्या आठवणींना उजाळा देण्याचं काम संतोष बदने इन ऍक्शन या मैदानावरती करतील का? 21 धावा झालेत. बघायचंय गोड जिंकणार, ज्याच्यामध्ये ताकद तोच दाखवणार हिम्मत, ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत दाखवावी लागेल. आणि अजिंक्य खटकाळ्यासाठी एवढंच म्हणेल, संघाला धोका आणि बिंदास ठोका. कारण ठोकावे लागतील, मारावे लागतील, तोडावे लागतील. येणारे अजून देखील 21 चेंडू आणि धावांची गरज आहे ती मात्र 74 धावांची. गोविंदा गौरे आपण पाहतोय, अजिंक्यने ठोकलाय. बघायचं या फटक्यामध्ये ताकद किती आहे, परंतु फसला तर संपला. अजिंक्य खटकाळे या मैदानावरती काय होत आहे? येस, आउट ऑफ द स्पार्क. चेंडू गेला सीमेरेषे पार. षटकार षटकार षटकार.
अजिंक्य खटकाळे सांगतोय आ भाई आ मैदान में आ, जिसमें है दम वही रहेगा बाजीराव सिंघम, सिंघम जो जीतेगा वही सिकंदर. कोण सिकंदर होणार? एकीकडे पाहतो अजिंक्य खटकाळे जो मैदानावरती रुद्ररूप धारण करतोय. आणखीन एक बघतोस काय रागानं षटकार मारला या पट्ट्यानं. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा. आता माझी सटकली सटकली सटकली, आता माझी सटकली. अजिंक्य खटकाळ्याची सटकली की काय, जो मैदानावरती बॅक टू बॅक 2 मोठे षटकार खेचून आणतोय. संघाला घेऊन गेला 33. अजून देखील धावांची गरज आहे ती मात्र 19 चेंडू 62 धावांची गरज. पैसा वसूल सामना पाहायला मिळणार. मित्रांनो तुम्ही पाहताय KPL चा थरार, याची देही याची डोळा, याच्यासाठीच केला होता हट्टात. शेवट गोड व्हावा आणि काय गोड. सेमीफायनल क्रमांक 1 आणि याच्यामध्ये चाललेली लढत आपण पाहतोय. ओ पंचांचा बोट आकाशाकडे. लोहा गरम था लोहे पे हथौड़ा मारा, लोहे के तोड़ दिया थड़ाम थड़ाम थड़ाम. यस 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 डेफिनेटली मी म्हटलं ना, लोहा गरम था लोहे पे हथौड़ा मारा और लोहे को तोड़ दिया थड़ाम थड़ाम थड़ाम. लेकिन पहा ऐसे विपरीत परिस्थितियों में हाथ में बल्ला लेकर आने के लिए खुद में चाहिए जिगर. ऐसे विपरीत परिस्थितियों में हाथ में बल्ला लेकर आने के लिए खुद में चाहिए जिगर. जो हारी हुई बाजी को भी जीत में हासिल करता है ना, उसे कहते हैं बाजीगर, उसे कहते हैं बाजीगर. कोण होणार बाजीगर, कोण होणार विलन, कोण होणार सुपर हिरो, हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. येणारे 18 विजयासाठी 62 धावांची गरज. काय सामना रंगलाय. कोणी हार मानण्यास तयार नाहीये. प्रत्येकाला या मैदानावरती जिंकायचंय, प्रत्येकाला फायनल मध्ये लढायचंय, फेडायचंय. परंतु पहा काय सामना आहे. कुटुंब गर्दी, तुफान गर्दी, तोफा गर्दी. मैदानाच्या चहू बाजूने नजर टाका. गर्दी आणि गर्दी. गर्दी प्रेक्षक वर्ग नेहमी या मैदानावरती गर्दी करताना पाहायला मिळतो. आणि आता मात्र ही साक्ष आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक आणि प्रेक्षक या मैदानाच्या चहू बाजूंनी. व्हॉट मॅच, जबरदस्त. संतोष पहा अगदी टाइम अलर्ट केलाय. वेळेकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे, कारण निर्बंध वेळेमध्ये तुम्हाला सामने संपवायचे आहेत. परंतु नशीब बदलावं लागेल. नशीब बदलेल का? कोणत्या संघाचं नशीब बदलल? रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ मात्र नक्की बदलते. वेळ मात्र कोणत्या संघाची बदलेल हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. नाव स्टार्ट टू गेम अंकित राबात. संतोष लाईन भरकटलेत. पहा अगदी हार्बर लाईन वरून कुठेतरी मेन लाईन वरती जाण्याचा प्रयत्न केला जातोय, जिथे 1 धाव प्राप्त, 34 धावा झालेत. अजून देखील समीकरण पहा. येणारे 18 चेंडू आणि 61 धावांची गरज. सोन्या ग्रुप बैलगाडा यांच्या माध्यमातून संतोष साठी बॅक टू बॅक 2 चौकारा करती 300. इवन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 300 रुपयाचा पारितोषिक आहे. संतोष बदने आता मात्र पुन्हा एकदा फ्रेशर पहा. फ्रेशर रिलीज केलं गेलं जातंय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव प्रकारचा पाहायला मिळतोय. समीकरण पहा. येणारे 18 विजयासाठी 60 धावांची गरज. चित्त थरारक सामना, डोळ्याचे पारणं फेडणारा सामना, पैसा वसूल सामना. पहा अगदी चहा देखील आलाय. सुबह की चाय और बडो की राय. बबलो कोळेकर या ठिकाणी आलेत. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये चहा आलाय. परंतु सामन्यामध्ये काय रंगत, पाहुण्यांच्या संगत चाललेली ही गंमत. खरंच पैसा वसूल सामना आहे. 35 झालेत, 1 गडी बाद. अजून देखील समीकरण पाहू शकाल. येणारे 17 विजयासाठी अद्याप देखील 60 धावांची गरज.
60 धावा. काय सामना रंगतोय. विचार विनिमय केला जातोय दोघांमध्ये. विचारांची विचारसारणा. कोण जिंकणार कोण हरणार हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलनावरती चाललेला क्रिकेटचा थरार आणि थरार आपण मित्रांनो पाहतोय. उघडा डोळे पहा नीट. रहा एक पाऊल पुढे. एबीपी माझावरती वाक्य येतं ना अगदी तशा स्वरूपाचं आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु बाई 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 होत आहे काय. रफ्तार के सौदागर अंकित राऊत. येस 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 उदय पवार सांगतात हा सामना जिंकून दाखव र संतोष. बारक्या कांबळे कामुठा परंतु इथे संतोष बदने आहे कळंबोलीचा स्टार. आणि तो स्टार आता मात्र सामना जिंकून देईल का. मी तर म्हणे सामना जिंकून दिला ना तर कित्येक वर्ष कित्येक अनेक स्पर्धा संतोष बदनेची चर्चा होईल. तर मात्र तो संतोष बदने हा सामना जिंकून देईल का. येणारे 16 विजयासाठी 60 धाबांची गरज. अंकित रावत गोलंदाजच्या मार्क वरती आपण पाहतोय. ओ हो व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द डे. व्हॉट प्राचार्य सन्माननीय पालवे सर यांच्या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आयोजन कमिटीतर्फे सरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पस्तीस धाबा धापलकावरती आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. सस्नेह नमस्कार. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे कळंबोली प्रीमियर लीग मध्ये. चहूबाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक आहेत. 15 बॉल 60 ची गरज. विकेट आली आहे. अंकित रावत आला येताना विकेट घेऊन आला आणि कॉट अँड बोल्ड स्वरूपामध्ये बोल्ड अँड कॉट स्वरूपामध्ये त्याने विकेट प्राप्त केली. या सिच्युएशनला 60च्या पलीकडे धावसंख्या होती प्रतिस्पर्धी संघाची. या सिच्युएशनला आपण पाहिलं होतं. हा ड्रोन व्ह्यू तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. पुढचा बॉल फटका डाऊन द ग्राउंड. मिस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलेत. चेंडूच्या खाली टीपला गेला जाईल. पुढच्याच बॉल वरती 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. स्कोर कार्ड वरती जिथे 35 धावा धावफलकावरती आहेत. धावा धावफलकावरती आहेत. पारितोषिक लगावणाऱ्या सर्व मान्यवर तथा प्रेक्षक वर्गाच्या माहितीसाठी 1 चेंडू 1 षटकार 2 बॉल 2 षटकार साठी पारितोषिक एक्सपेक्ट असेल आणि 1000च्या पुढे लावा तर ते एक्सपेक्ट असेल. कारण मॅच आता कॉन्सन्ट्रेट करायचे आहेत. याच्या पुढे पारितोषिक स्वीकारली जाणार नाहीत. 1000च्या पुढे पारितोषिक आणि 3 ला 3 नाही. हा बॉल थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतलाय. डॉट बॉल आला. 35 धावा धावफलकावरती आहेत. इथून पुढे पारितोषिक 3 बॉल 3 सिक्स आणि 3 बॉल 3 विकेट साठी स्वीकारलं जाणार नाही. 6 बॉल 6 षटकार आणि 6 बॉल 6 विकेट साठी तर दूरच. स्कोर कार्ड वरती आहेत ते 35. 3 फलंदाज बाद झालेत. 5 बॉल हाताळलेत. या खेळाडूने अद्याप बॅटने रन्स आलेली नाही आहे. काय गोलंदाजी केली आहे. काय पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी पाहायला मिळते. 35 ला 3. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होतोय. आणखीन एक बॉल ऑन साइडला फाईन लेगला ट्रॅव्हल होत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल झालाय. धाव मिळतील त्या 4. आणखीन एक चौकार. बारा बॉल आणि 56ची आवश्यकता आहे. मी लक्ष वेधेन मनीच
मनी संपूर्ण संघ आहे ना तो स्टेजच्या समोर आणा. मनी मी जय हनुमान एलआयजी टीमचा कॅप्टन लक्ष वेधेन, संपूर्ण स्क्वॉड जो आहे ना तो स्टेजच्या जवळ घेऊन या, संपूर्ण संघ घेऊन या. चला त्वरित 12 बॉल 54ची गरज. गर्दी पहा, गर्दी पहा, जिथे जागा मिळाला ना तिथे प्रेक्षक वर्ग बसलेत. 12 बॉल आणि 56ची आवश्यकता सामन्यामध्ये. सामना बनेल का? सेमीफायनल नंबर 1 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जो जिंकणार तो 2 हात करणार. जय हनुमान एलआयजी टीमच्या अगेन्स्ट मॅच बनेल का? प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहताय, जे बसले होते ते उभे राहिलेत, जे घरी झोपले होते ना, आराम करत होते आजच्या रविवारच्या दिवशी, ते थेट मैदानावरती आलेत. सायकल मिळणार आहे तोही एक आनंद आहे, परंतु सामना पाहायला मिळतोय त्याहूनही मोठा आनंद पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती आता 39ला 3 आपण पाहतोय. विजयासाठी 12 बॉल 56ची गरज. पुढचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला स्लॉग स्वीप, क्षेत्ररक्षक तैनात, फलंदाज बाद. चौथा धक्का. कारण हा 12वा खेळाडू मधून मी पाहिलं होतं. गेल्या 3 दिवसामध्ये मी अक्षय खांडेला 12वा खेळाडू म्हणून पाहिलं, चैतन्य खांडेला, परंतु ज्या वेळेला त्याची आवश्यकता असते ना त्या वेळेला अनिकेत भगत मैदानाच्या बाहेर, अक्षय जिथे चैतन्य मैदानाच्या आत, आणि काय कॅचेस टिपले त्या खेळाडूने. धावतो मैदानाच्या आतमध्ये चांगला. 39ला 4, 11 बॉल आणि 56ची गरज. नवीन बॅटर मैदानावरती रुपेश आणि रितेश. आर फॅक्टर इथे कामी येतो का? कारण RRR हा सिनेमा सुपरहिट झाला होता, इथे हा आर फॅक्टर इथे कामी येतो का हे पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क मध्ये गोविंद गोरे. पुढचा बॉल वेगाने टाकला, डाऊन द ग्राउंड केला, लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव इथे प्राचार्य जिथे येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 40 धावा धावफलकावरती आहे. ही आर्मी समोरून येते. जय हनुमान एलआयजी टीमची संपूर्ण आर्मी जिला आपण पाहतोय, अर्थात फायनल मध्ये दाखल होणारा संघ फायनलिस्ट आहे, ज्यांना देखील आपण खेळताना पाहणार आहोत फायनल मध्ये. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला केला, गॅप मध्ये डीप मधून प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतोय. रन्स कंप्लीट करण्यात आली आहे. फायनल साठी आपल्याकडे जास्तीचा वेळ नाही आहे आणि म्हणून आयोजकांनी ही गोष्ट हेरली आहे की संपूर्ण संघ जर इथे उपस्थित असेल तर आपण पुढच्या ज्या काही गोष्टी करायच्या त्या आपण लवकरात लवकर करू शकू. 41ला 4, 9 चेंडू आणि 54 धावा. 9 बॉल वरती 9 षटकार मारायचे आहेत. पुढचा बॉल यावेळेला खोला टाकला, ड्रायव्हिंग लेन वरती कबसला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकेरी धाव इथे कंप्लीट करण्यात आली आहे. हॅपी क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, अर्थात चेंडूवरती वेगाने येत असताना पाहायला मिळाला. एकेरी धाव कंप्लीट होतीये. 43 बनल्यात. 8 बॉल 52ची आवश्यकता. 8 चेंडू आणि 52 धावा. चांगल्या दर्जाचं क्रिकेट. अगदी स्तर उंचावला या खेळाचा, कारण जशी प्रेक्षक वर्गाची गर्दी पाहायला मिळाली. पुढचा बॉल खोला थेट यष्टांचा वेध. फर्निचर डिस्ट्रॉय. गोविंद गोरे विकेट प्राप्त करतोय. स्थिती पाहायला मिळते. प्रवीणजी अर्जुने सर, आपण 1000 पारितोषिक आपण घेणार आहोत आणि 3 बॉल 3 षटकारसाठी नाही, 3 बॉल 3 विकेटसाठी नाही, तर 2 बॉल 2 वरतीच आहे. याचं कारण आहे की मला असं वाटतं ना की आपण पारितोषिक जर 500 पर्यंत लगावलं तर आयोजकांनी जे दिलंय ते कमी पडतंय का? नाही, कारण आयोजकांनी 1 लाख रुपये दिलाय, बाईक देत आहेत, सायकल आहे, मग तिथे कमी नाहीये. मग 100 आणि 200 रुपयाचं पारितोषिक पेक्षा जर जास्तीचं पारितोषिक मिळालं खेळाडूला तर तेही अधिकच चांगलं राहील. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होतोय. उमेश दाखल होत असताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल आणखीन एक फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज क्रमांक 6 बाद.
पांजे मेटकरी साहेब, मुकादम साहेब, हनुमंतराव पिसाळ आणि सुभाष ढवळे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आयोजन कमिटीतर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ला 6. थँक्यू. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. चला घाई करा. सेल्फी देखील घ्यायला प्रेक्षक आल्यात. हेच बाकी राहिलं होतं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि सेल्फी गोविंद गोरेची घेण्यात आली. एक छोटासा प्रेक्षक आला मैदानाच्या आतमध्ये, त्याने सेल्फी घेतली. अक्षय गालाय गोलंदाजी मार्क मध्ये. शेवटच्या षटक 6 बॉल 52ची गरज. 6 बॉल आणि 52ची आवश्यकता. कमी गतीने बॅट सडकली आहे. बॅट निसटली परंतु स्ट्रोक आला नाही. डॉट बॉल आलाय. गोविंद गोरे चांगली बॉलिंग केली त्याने. 4 विकेट त्याने प्राप्त केला. 21 धावा त्याच्या अगेन्स्ट येत असताना पाहायला मिळाला. अरविंद ढेकळेला आपण पाहिलं. आज बर्थडे आहे त्याचा. बॅटरच्या माहितीसाठी पुढचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. होय, मी 12वा खेळाडू होतो, मला संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं सोनं करत असताना चैतन्यने टिपला झेल. श्री मित्र मंडळावरती या गोष्टीचं ऑब्जेक्शन राहू शकतं की ते आज 12 खेळाडूंनी खेळत आहेत. कारण तसं आहे की त्यांचा 12वा खेळाडू हा त्यांचा क्षेत्ररक्षण आहे. काय क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड उंचावलाय त्यांनी मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल कव्हर्सला केला. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल येत असताना केवळ पाहायला मिळेल. मॅचची औपचारिकता शेष आहे. चला फायनलचे आता बिगुल वाजलेत. फायनलची तयारीला आयोजक देखील सुरुवात केली असेल. 3 बॉल 51ची गरज. फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ. अगदी येथून पिक्चर क्लिअर झालाय की श्री मित्र मंडळ स्पोर्ट्स संघ फायनल मध्ये धडक मारू शकतो. मी शेवळे साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचंय. सन्माननीय रामदासजी शेवळे साहेब, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचंय. फायनलची ओपनिंग सेरेमनी सुरू करायचं आहे. होय, इथून टेस्ट क्रिकेट पाहायला मिळू शकतं कारण 7 फलंदाज बाद झालेत. 2 बॉल मध्ये 51ची गरज आहे आणि 2 बॉल 51ची आवश्यकता असताना आपण काही चेंडू पाहतो मैदानाच्या आतमध्ये जे शेष राहिले आहेत. हॅलो, या संघाला साहेब, रामदास शेवळे साहेब, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचंय. एक बॉल आणि जिथे 51ची आवश्यकता आहे. संधी मिळाली प्रथमच या संघाला या 5व्या पर्वामध्ये आणि 5व्या पर्वामध्ये संधी मिळत असताना थेट फायनल गाठली आहे. अर्थात या स्पर्धेचा दुसरा संघ फायनल मध्ये दाखल होणार. श्री मित्र मंडळ इकडे यायचंय. श्री मित्र मंडळ सर्व प्लेयर्स व्यासपीठाकडे यायचंय. प्रेक्षक वर्ग, फायनलच्या मॅच कडे जर का आपल्याला फायनल जास्त षटकांची पाहायचं असेल तर कृपया मैदान खाली करून घ्या.